वंदे मातरम ऐकून प्रत्येक माणसाचा ऊर अभिमानाने भरून येतो. त्यामुळे या ऊर्जेला कायम ठेवण्यासाठी आपण परत एकदा घोषणा देऊया, वंदे वंदे वंदे. धन्यवाद. तर पुढील कार्यक्रम सुरू करण्यासाठी मी आपल्या सभासद माझा हा सुंदर देश, इथले सर्व माझे बांधव, सत्य अहिंसा हे निरंतर तत्व, इथली लोकशाही, आमचं संविधान, त्याला प्रणाम, हे सगळं चिरंतर अबाधित राहो. प्रजासत्ताक दिनाच्या मनपर्वक परिवर्तन करून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण थोड्याच वेळात नाटक सुरू करणार आहोत, तेव्हा मी विनंती करते की आपण सगळ्यांनी आसनस्थ व्हावं. तर मंडळी, थोड्याच वेळात आपण सुरू करत आहोत मल्हार प्रकाशित आणि प्रभाकर थिएटर निर्मित नाटक लागे. तू समजलं ना मी काय म्हणून राहिलो इथे का? तू आता भाषा शुद्धी करण्याची माहिती. ओके सॉरी फोन आलाय. बॉसचा फोन आहे. कोणाचा? बॉस इकडे दे. मला ती जर कळलं ना आपण काम सोडून दारू मध्ये बसून बार प्यायलो तर ते कच्चे आहे आपल्याला. कच्चे बार मध्ये बसून दारू माझी उतरेल आणि मी इकडे तिकडे बघीन तेव्हा माझ्या ठिकाणी तू नाव काय तुझं? आदित्य. त्यामुळे पोलीस स्टेशन पर्यंत गेलं प्रकरण. पण एका अर्थी बरंच झालं, माझी पोलीस स्टेशनला जायची इच्छा तरी पूर्ण झाली. मला कधीपासून माहिती होतं पोलीस स्टेशन आतून. आई तू आता विषय बदलू. अगं नाही, मला कळतच नाही काय चाललंय. म्हणजे स्वतःच्या नातवाच्या वयात आद्या आहे सगळं ओके, ठीक आहे. अरे माहित नाही यार, अजून आली नाहीये ती. आणि फोनवर तिचा आवाज पण काहीतरी वेगळाच होता यार. म्हणजे तूच काहीतरी माती खाल्लीस. ऐक ना,
टेन्शन कमी करता येत असेल तर निदान वाढवू तरी नकोस ना. बरं तू ऐकतं का, ती बॉस डोक्यावर बसलीये, उद्याच्या मीटिंगचं प्रेझेंटेशन ती आत्ताच गेली ती बॉस, मला नको सांगूस तिचं. हे काय चाललंय? आदित्य, गेले अनेक दिवस माझ्या डोक्यात जे काही चाललंय ना ते मला तुला सगळं खरं खरं सांगायचं. ओके, आय थिंक इट्स हाय टाइम. हे बघ, तुला भेटल्यापासून ते आत्ताच्या ह्या क्षणापर्यंत ना मी फक्त आणि फक्त एका गोष्टीचा विचार करत आले आणि मला फायनली असं लक्षात आलंय की मला माझ्या हक्काचा जोडीदार मिळाला ज्याच्यावर मला अख्खं आयुष्य घालायचं. तुला कळतंय? सो प्लीज माझ्यावर अख्खं आयुष्य घालाशील. आदित्य देशमुख, will you marry me? Will you marry me? Yes. तेव्हा तू जरा वेडी आहेस का ग? हे काय, एक कुठे गेला तू? वॉल्यूम थांबत होता, तू कुठे गेला? हे काय चालू होतं? ह्याने ना 2 माइंड अटॅक येऊन गेले ना मला आता, आणि तिसरा यायच्या तयारीत होता. आणि तो जर का आला असता ना तर ही आदित्य, हो ही माझी एकुलती एक मुलगी रेवा. हो पोहे. हनीमून साठी खूप मोठी सुट्टी घेतली होती ना आपण, त्याची परतफेड करावी लागते. दुसरं काय, त्या गाण्याला झुंपलेला पहिल्यासारखा ना असं गोलगोल नुसता फिरतोय. अरे पण एक दिवस तरी स्वतःसाठी आपल्यासाठी देशील का नाही? माझं काहीच म्हणणं नाहीये, पण मी काय करू सांग ना, कोणाला सांगू मी ते? रोज ऑफिसला आता इथं इंटरवल झालेला आहे आमचा, तर चहा वगैरे नाश्ता दिला आम्ही. आता इंटरवल 5-10 मिनिटाचा आहे, तोपर्यंत चहा नाश्त्याचा होईल सगळा ब्रेक. आता इथं पूर्ण मध्ये ते आर्टिस्ट आहे, तर थोड्या वेळात नाटक चालू आहे. झालेलं आहे, सगळेजण बाहेर आहे, सगळे प्रेक्षक चहा घेता इथं. थोड्या वेळात 5-10 मिनिटात मग जातीन, परत नाटक चालू होणार आहे. चला, कशाला म्हण, इकडे 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 इकडे. अगं तिकडे ना मी असं मस्त बसणार, एक पाय वर घेऊन, कळलं ना, असा हातात गजरा वगैरे, आणि असा मस्त पांढरा शुभ्र कुर्ता घालून मी बसणार आहे, कळलं ना. आणि तू तिकडे माझ्यासाठी पर्सनली बैठक करमत करू नको. बायको जर का चीज असेल तर मी चीजीपणा करणारच ना. करोडपती झालीस तरी पैसा लावायची सवय काही जात नाही तुझी. आणि दे 500. कळलं की रेवा माझी बायको आहे, तेव्हा उडालाच रे तो. म्हणजे आपलं काम राहिलं बाजूला, फक्त रेवाबद्दलच बोलत होता. आणि मला काय म्हणाला असेल काय? Will you please convince your wife to do this project for me? Oh. म्हटलं why not? तुला कळतंय का, रेवामुळे ते अख्खं प्रोजेक्ट आपल्याला मिळू शकतं. माझ्या लाख सजना एका कणाची तोड माळ तू, खुळ काळीज हे माझ तुला दिलं मी आंधळ, तुझ्या पायावा माखीन माझ्या जन्माचं गोगण, जीव दंगला गुंगला रंगला सा पिरमाची आस तू, जीव लागला लावला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू. एक सेल्फी काढूया एकत्र. चालेल का? आता इथं नाटक संपलेलं आहे,
लागली पैज. परिवर्तन संस्थेचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला छान रिस्पॉन्स आणि कुठे प्रतिक्रिया द्यावी, कुठे दाद द्यावी, हा इतका छान ऑडियन्स आम्हाला आत्तापर्यंत गेल्या 15 प्रयोगात नाही मिळाला. तो तुमच्याकडे सगळ्यांकडे एकच आहे. आणि पुन्हा एकदा शंभू पाटील सरांचे आणि परिवर्तन संस्थेचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपल्यामध्ये एक नवीन ब्रिज बांधला झाला. आमच्यासाठी आमच्या नाटकासाठी, आमच्या संस्थेसाठी जळगावमध्ये एक हक्काचं घर झालंय परिवर्तन नाट्य संस्था. आणि नाट्यसंस्थेच्या कलाकारांना मी सांगू इच्छितो की मुंबईमध्ये तुमच्यासाठी एक हक्काची नाट्यसंस्था आहे. तिचं नाव आहे प्रभात थिएटर्स. अगदी खरं, म्हणजे आम्हाला आज शो करायला खरंच खूप मजा आली तुमच्यामुळे. थँक्यू सो मच. तुमच्या बरोबर घेऊया एक सेल्फी फक्त. आपण इकडे थांबू. आता हे नाटक संपलेलं आहे लागली पैज म्हणून. सरांनी त्यांची सोबत फोटो काढतात. सर मॅडम जेवढे आहेत कलाकार आर्टिस्ट सोबत पूर्ण फोटो काढताय आणि बघूयात. नमस्कार, मी आरजे समृद्धी आणि तुम्ही आता इथं बघत आहात आपला जळगावमध्ये परिवर्तन संस्था च्या थ्रू इथे एक नाटक परफॉर्म झालं. त्याचं नाव आहे लागले पैज. त्यामध्ये काही मुख्य कलाकार आज आपल्यासोबत आहेत. तर मॅम, तुम्हाला मला नक्की विचारायला आवडेल की इथं जे लागले पैसे नाटक परफॉर्म झालं, या प्रेक्षक सभासद योजना आणि इथल्या एक्सपिरियन्स बद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे प्रेक्षक सभासद योजना ही खूपच चांगली कल्पना आहे आणि ही जशी इंदोरला पण आहे सानंद नॅसची, काही शहरांमध्ये ती आहे. ती खूपच उपयुक्त गोष्ट आहे कारण त्यामुळे 12 नाटकं वर्षभरात पाहायला मिळतात विविध पद्धतीची आणि त्यासाठी आम्हा लोकांना उत्तम प्रेक्षक मिळतो आणि ठरलेला प्रेक्षक मिळतो. म्हणजे मला वाटतं विन विन सिच्युएशन आहे की त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम नाटकं बघायला मिळणं आणि आम्हाला प्रेक्षक मिळणं आणि ठरलेलं दरवर्षी एवढी नाटकं होणारच हे मला वाटतं रंगभूमीसाठी सुद्धा खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. थँक्यू सो मच मॅम. परिवर्तन बद्दल सांगायचं तर मी तुमची माहिती सुद्धा वाचली आणि मला खूपच छान वाटलं की तुम्ही प्रायोगिक चळवळ करता आहात प्रायोगिक संस्थांची आणि वेगवेगळे विषय घेऊन सातत्याने काम करतात आणि अशा लोकांनी अशा प्रकारची योजना राबवणं ही एक रंगभूमीसाठी वेगळी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यानंतर तुम्ही परिसंवाद ठेवला की लोकांची कलाकारांची त्यांनी सादर केले त्यांच्याशी देवाणघेवाण विचारांची होते. सो मला असं वाटतं. थँक्यू थँक्यू. नमस्कार, मी आरजे समृद्धी आणि आता मला तुमच्याशी नक्की बोलायला आवडेल की विषय असा आहे की आपल्या जळगाव शहरात परिवर्तन प्रेक्षक सभासद योजना वर्ष 3 या सीझनचं दुसरं नाटक इथं परफॉर्म झालेलं आहे आणि त्याचं नाव आहे लागली पैज. त्याचे मुख्य कलाकार आपल्यासोबत आहेत यशोमन आपटे. मला तुम्हाला नक्की विचारायला आवडेल की आपल्या आमच्या जळगाव शहरात तुम्ही छान इथं नाटक परफॉर्म केलं. परिवर्तन प्रेक्षक सभासद योजनेचा थ्रू जे नाटक परफॉर्म झाले त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला? प्रेक्षक कसे वाटले? काय रिस्पॉन्स आहे? काय एक्सपिरियन्स केलं? काय सांगाल? खूप पहिली गोष्ट खूप मस्त आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. जळगावला मी याच्या आधी बरेचदा येऊन गेलोय. म्हणजे माझी जी वहिनी आहे ती जळगावचीच आहे. त्या निमित्ताने लग्न आणि वगैरे वगैरे या समारंभांसाठी येऊन गेलोय. प्लस मी स्टार प्रवाहावर सिरियल करतो त्याचे इव्हेंट्स पण इकडे झालेले आहेत. त्याच्यामुळे त्या इव्हेंट्सना पण ऑडियन्स रिस्पॉन्स खूप मस्त असतो. आणि आज लागली पैज नाटकाचा शो आम्ही जो परफॉर्म केला तेव्हा खूपच उत्तम प्रेक्षक वर्ग होता आणि आम्हाला शो करायला खूप मजा आली कारण की खूप छान रिस्पॉन्स होता आम्हाला. आणि जसं आम्ही नाटक संपल्यानंतर सुद्धा सगळ्या प्रेक्षकांना सांगितलं की जिकडे जसा एक्सपेक्टेड होता तसाच तिकडे
खूप छान रिस्पॉन्स आला आणि प्रेक्षकगृह भरलेलं होतं आज, त्याच्यामुळे आम्हाला एक वेगळीच मजा आली. आणि दुसरं सांगायचं ते म्हणजे परिवर्तन ही जी तुमची संस्था आहे त्याच्याबद्दल सुद्धा मला आज दुपारी त्याची माहिती थोडीशी वाचायला मिळाली. तर त्याच्यामध्ये सुद्धा मला अनेक गोष्टी कळल्या की याचं मे बी उद्घाटन सोहळा झाला तर त्याच्यामध्ये बरेच कलाकार येऊन गेले आहेत आणि बरीच नाटकं सुद्धा तुम्ही केलेली आहेत, ज्याचे मे बी 100-200 काहींचे 50-30 वगैरे असे प्रयोग झालेले आहेत. सो खूपच चांगली संकल्पना आहे आणि खूप छान प्रकारे चाललंय हे सगळं. हे असंच चालू राहू दे. खूप शुभेच्छा मला सगळ्यांना. आणि आम्हाला खूपच फायदा झाला कारण की आमचा शो खूपच रंगला आज या प्रेक्षक वर्गामुळे. सो तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि तुम्हाला कधी आजचा ब्लॉग कधी आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.